नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बाल विकास पुणे जिल्हा परिषदेकडून एक या ठिकाणी नोटीस जारी करण्यात आलेले आहे, जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आहे. पण त्याआधी सुधीर मुनगंटीवार आणि अदिती तटकरे काय म्हणाले ते ऐका. लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे. मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता EPC अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर 2-3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले, पण आता या सर्व कामात व्यस्त सगळ्यांनी थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे, पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील. महिला आणि बालकल्याण विभागाने या योजनेबाबत संभ्रम दूर करणारा एक पत्र प्रसिद्ध केले. काही अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. कुठल्याही लेखी पद्धतीच्या सूचना, कुठल्याही लेखी पद्धतीचे आदेश, सर्क्युलर, शासन निर्णय मध्ये काही बदल, निकषांमध्ये बदल काही विभागाने काढलेले नाही आहेत. त्याही मनामध्ये शंका ठेवून आहे. लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी माता भगिनींसाठी काढलेले आणि पुढे अशा पद्धतीने यशस्वीरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार. तर मित्रांनो, ही जी नोटीस आहे याच्यामध्ये विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत. याच्यामध्ये त्यांनी कळवलेलं आहे की उपरोक्त विषयास आपणास कळविण्यात येते. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले की माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून कार्यालयाकडे विचारणा होत आहे. तर या अनुषंगाने माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणत्याही सध्या परिस्थितीत बदल झालेला नाहीये हे त्यांनी सांगितलंय. योजनेमध्ये कोणताही बदल झाले असल्यास प्रशासनाकडून आपल्याला कळवण्यात येणार आहे. योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी आणि जनतेच्या मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकडून आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी. या प्रकारचं एक नोटीस यांनी महिला व बाल विकास पुणे जिल्हा परिषदेने दिलेला आहे या ठिकाणी. तर लवकरच या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये हप्ता येण्याची तयारी आहे. हप्ता येऊ शकतो सगळ्या बहिणींना. तर वाट बघा. भेटूया पुढच्या अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.